बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। पुण्यात किरकोळ कारणावरून खुनाचे प्रकार वाढले आहेत। काही दिवसांपूर्वी प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्या घटनेनंतर आता हडपसर येथे मोबाईल हॉटस्पॉट न दिल्याने चौघांनी एका मॅनेजरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी हडपसर पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसताना 4 आरोपींना अटक केली आहे। वासुदेव रामचंद्र कुलकर्णी, वय वर्ष 47, राहणार उत्कर्ष नगर हडपसर असे खून झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मुख्य आरोपी मयूर भोसले, वय वर्ष 20, राहणार वेताळ बाबा वसाहत हडपसर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। इतर तिघांची नावे अद्याप समजू शकली नाही। या संदर्भात पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी रात्रीच्या वेळेस नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त झाला की सासवड रोड उत्कर्ष सोसायटी समोर फुटपाथवर एका इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारलेले आहे असे नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षावरून पोलीस स्टेशन तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत मेसेज पास करण्यात आला। सदरची माहिती आम्हाला प्राप्त होताच सदर घटनास्थळी आम्ही तात्काळ घटनास्थळी हजर झालो। त्या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त झोन 5 सर राजासाहेब, त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे DCP श्री पिंगळे साहेब, ACP राख मॅडम व आम्ही सर्व स्टाफसह त्या घटनास्थळी भेट दिली असता एक इसमाचा चेहरा चिन्ह विचिन्न झालेला कोणत्या तरी अज्ञात हत्याराने धारदार हत्याराने मारल्याचे आढळून आल्याने आम्ही त्या मृतकाच्या नातेवाईकाचा तात्काळ शोध घेतला असता सदर मृतकाचा भाऊ विनायक रामचंद्र कुलकर्णी राहणार उत्कर्ष सोसायटी हे ट्रेस झाले। त्यानंतर त्यांना घडल्या प्रकाराबाबत त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की जो मयत आहे तो वासुदेव रामचंद्र कुलकर्णी, वय 57 वर्षे, ते HDFC बँकेमध्ये लोन प्रोसेसिंगचं त्यांची कंपनी असून ते रात्र 10:30च्या सुमारास कुटुंबासह जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्रीच्याला शतपावली करण्यासाठी बाहेर गेले असताना 1-1:30 वाजता हा प्रकार घडल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1387/24 भारतीय न्याय संहिता कलम 301 303 प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल केला। अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्यांना जीवे ठार मारले असा गुन्हा रजिस्टर दाखल करून तपासाची सूत्रे आमच्याकडे गेले। प्रथमतः या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मयताच्या नातेवाईकाकडे मित्रांकडे चौकशी करता कुठलाही अँगल गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टीने प्राप्त झाला नाही। त्यावेळी घटनास्थळावर 2 चप्पल ज्या मिळालेल्या आढळून आलेल्या होत्या त्या संशयिताच्या असतील याची आमची खात्री झाली। त्यानंतर आमच्याकडे कुठलाही गुन्हा उघडकीचा दुवा नसल्याने आम्ही जवळजवळ 500 मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व CCTV फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी 4 संशयित इसम चालत जात असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आल्याने आम्ही जातानाचे फुटेज परत चेक केले असता त्यावर जी एका संशयिताच्या पायात चप्पल होती तीच ती घटनास्थळ असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपिताचे ट्रेस झाले आरोपी। त्यावरून त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिफिकेशन केले असता त्यांची नावं समजली। त्यानंतर वेताळ बाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मदतीने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। त्यातला आरोपी मयूर भोसले हा राहणार मूळचा फलटणचा असून तो इथे मामाकडे जवळजवळ 6 महिन्यापासून इथं राहतो। त्याचप्रमाणे 3 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत, त्यांना ताब्यात घेऊन आज रोजी ज्युव्हेनाइल कोर्टात आम्ही हजर करणार आहोत। त्याचप्रमाणे मेजर आरोपीला आज रोजी माननीय JMFC कोर्ट यांच्या समक्ष हजर करून गुन्ह्याची पोलीस कस्टडी रिमांड करून गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टिकोनाने रिमांड मंजूर करून अधिकचा तपास करीत आहोत। संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्हा का घडला याबाबत विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत अशी की 4 इसम एकत्र रात्रीच्या वेळी जात असताना मृतक हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना यातील आरोपी नंबर 1 मयूर भोसले याला मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या कारणावरून मैताबरोबर शाब्दिक वाद झाला। त्यांनी मैताला हॉटस्पॉट मागितले असता मैताने ते देण्यास नकार दिल्याने
आणि त्यात शिवीगाळी होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात 4 आरोपींनी संगनमत करून मयत नामे वासुदेव कुलकर्णी वय 47 यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.